असं थाप देऊ लागले ते गायने सुंदर आमचे या ठिकाणी बालाजी हो सुंदर या ठिकाणी चाल म्हणू लागले सुंदर असं या ठिकाणी एक वातावरण निर्मिती कसं असते रंगदैवता त्या ठिकाणी कधी कधी निर्माण होते सगळ्यांचं जर एक मनात असलं तर रंगदैवता त्या ठिकाणी येते आणि जर त्या ठिकाणी रंगदैवता जर निर्माण व्हायची नसेल तर अगोदर जर माणसाच्या मनामध्ये काहीतरी विक्षेप येतो आणि ती विक्षेप जर आपण बाजूला सारून या ठिकाणी जर थांबलो एक धाडस करून आता आमचे या ठिकाणी तुमच्या समोर बोलणं म्हणजे धाडसच आहे आणि तुम्ही या ठिकाणी बसलात श्रवण करतायत तुम्ही जर ऐकणारे नसलात तर सांगायचं कुणाला हे महाराज लोक जे कीर्तन करतात हे तुमच्यामुळं कारण तुमची जी सेवा आहे तुमची जी भक्ती आहे ही भक्ती साधारण भक्ती नाही याला याच ठिकाणी हे अलंकापुरीचे राजे असणारे ज्ञानेश्वर माऊलीने तुम्हाला खूप मोठी उपमा दिलेली आहे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हटलेलं आहे तुम्ही साक्षात कोण शिवशंकराचे अवतार असणार आहात मग अशा सर्वांच्या सानिध्यामध्ये आज ही कीर्तन रूपी सेवा म्हणजे एक माझा अल्पसा प्रयत्न असणार आहे आणि या ठिकाणी उभा असलेले टाळकरी आता आमचे गुन्हे अण्णाचे बंधू महादेव महाराज गुल्ले आणि आमचे गुरुवर्य ज्याने की आम्हाला टाळ घ्यायला शिकवलं आणि ते टाळ कसं वाजवायचा हे आमच्या हाताला धरून ज्याने शिकवलं ते आमचे गुरुवर्य बभरुवान महाराज पंचाळ आणि ते आमच्या सतत सानिध्यामध्ये राहतात त्यांच्या आम्ही सानिध्यामध्ये राहतो आणि ते आमच्या सोबत असले म्हणजे एक मायेची सावली असल्यासारखं आम्हाला या ठिकाणी समाधान वाटतं विठाला विठाला ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे प्रस्तुत अभंग हा जनाबाई महाराजांचा कारण वर्णे हा विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून आहे वर्णन करणारा कोण आहे आणि वर्णन करावं कुणाचं वर्णन करणाराही तेवढाच योग्यतेचा असला पाहिजे आणि ज्याचं वर्णन करायचे तोही तेवढ्याच योग्यतेचा असला पाहिजे आता या ठिकाणी वर्णन करणाऱ्या कोण आहेत संत जनाबाई आहे आणि वर्णन कुणाचं होतंय तर संत ज्ञानेश्वर माऊलींचं विठाला विठाला आपल्याला अशा ठिकाणी एक गृहीत धरा एखादा आवडीचा विषय आहे आवडीच्या विषयाविषयीच आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो किंबहुना त्याच्याविषयी आपण समजवू शकतो आवडीचा विषय असेल तर आणि जर आवडीचा जर विषय नसेल तर माणूस त्याच्यामध्ये डोकं घालत नाही घालत जे आपल्याला माहीतच नाही व्याधीच्या व्यथा नये वांझोटीच्या मना आता एक गर्भवती स्त्री आहे गर्भवती स्त्रीलाच माहित की लेकराला जन्म देत असताना वेदना काय होतात जर एखादी वांझोटी तिला अधिकृत झाली नाही तिला या ठिकाणी समजेल का त्या वेदना काय ते समजणार नाही त्याचप्रमाणे लेकराचं मुख पाहण्याचा आनंद हा कुणाला आहे लेकराला का लेकराच्या आईला लेकराच्या आईला आहे लेकराचं मुख पाहण्याचा आनंद लेकराच्या आईला आहे नंद के लाल नंद जी के आंगन में नंगे पाव खेळ रहे आता लक्षात आलं का कान्हा नंदांच्या अंगणामध्ये पायामध्ये काहीच नाही आणि दाऊ दादा सोबत खेळू लागलेले आणि खेळत असताना त्या ठिकाणी यशोदा मैया वारंवार पाठीमागे वळून पाहते आणि वळून पाहण्यामध्ये होतंय काय कधी दूध पाडते कधी दही पाडते कधी दही सांडते कधी ताक सांडते कधी लोणी सांडू लागलेलं आहे
त्यावेळेस कन्हैया म्हणतात मैया ये तुम मेरे बार बार मेरी तरफ मुड़कर क्यों देख रही हो? ये अपना नुकसान क्यों कर रही हो तुम? बार बार मेरी तरफ क्यों देख रही हो? मैं कहीं भागा नहीं जा रहा हूं, मैं यहीं पर दाऊ दादा के साथ खेल रहा हूं. तभी मैया यशोदा मैया धावत कन्हैयाकडे जाते आणि कन्हैयाला उचलून आपल्या कडेवर घेते आणि कडेवर घेतल्यानंतर यशोदा मैया म्हणते का ना गर्गाचार्य जी ने खूब सही कहा था कि यशोदा तू बड़ी भाग्यशाली है जो पूरे विश्व का बाप तेरा बेटा बन करके आया है आणि तू बड़ा अभाग्यशाली है. हे यशोदा मैया कन्हैयाला म्हणते. मग त्यावेळेस कन्हैया म्हणतात मैया तुम भाग्यशाली और मैं अभाग्यशाली कैसे? तेव्हा यशोदा मैया म्हणते कारण तुझा चेहरा बघण्यामध्ये हा आनंद जो मला आहे तो आनंद तुला नाही. मग त्याच्यासाठी मैया मला काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुला यशोदा व्हावं लागेल. विठाला विठाला लेकराचं मुख पाहण्याचा आनंद हे आईलाच आहे. अधिकार आहे महाराज, अधिकारानं ते व्यक्ती बोलू शकतात. लेकरावर अधिकार हा आईचा आहे. तसंच या ठिकाणी संत जनाबाईंचा अधिकार आहे म्हणून बोलतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबरीचा अधिकार आहे म्हणून त्या बोलू शकतात. आपण त्यांच्या बरोबरीचे आहोत का नाही नाही काही माहित नाही किंवा नाहीच समजा. जनाबाईंचा अधिकार काय होता महाराज? जनाबाईचा अधिकार हा साधा नव्हता. जनाबाई हे नामदेवरायांची दाशी म्हणून ओळखली जायची पंढरपूर मध्ये. आणि नामदेव महाराजांच्या हाताने देव नैवेद्य खातो ही कीर्ती कबीरांना समजली उत्तर प्रदेशामध्ये. आणि नामदेव महाराजांची ही कीर्ती ऐकून कबीर महाराज उत्तर प्रदेशामधून कुठं महाराष्ट्रामध्ये पंढरपूर या ठिकाणी आले. आणि पंढरपूर या ठिकाणी आल्यानंतर गावाच्या म्हणजे पंढरपूरच्या वेशीतच त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला असता त्या ठिकाणी एक 3 मुली भांडत असलेल्या त्यांना त्या ठिकाणी दिसल्या. एकमेकी सोबत भांडण करू लागलेले आहेत. मग कबीरांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्या मुलींच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलींना विचारलं का भांडण करताय तुम्ही मुलींना? त्यावेळेस त्या दोघी जी होत्या त्या दोघी म्हणू लागल्या की आमच्या हिनं गौऱ्या चोरल्यात. मग कबीरांनी विचारलं का बाई तू त्यांच्या गौऱ्या चोरलीस का? त्यावेळेस जनाबाई म्हणतात मी यांच्या गौऱ्या चोरल्या नाहीत. कारण आणि त्या 2 मुली जेव्हा काय म्हणतात की महाराज आम्ही 2घी जण गौऱ्या येसणारे आहोत, आमच्या गौऱ्यांचा ढीग पहा आणि तिच्या एकटीच्या गौऱ्या आणि तिच्या गौऱ्यांचा ढीग पहा. म्हणजे दोघींचा ढीग कसा आहे बरोबरच आहे. मग आता एकटीने येसलेल्या गौऱ्या आणि दोघीने येसलेल्या गौऱ्या दोन्हीचे ढीग त्या ठिकाणी काय होऊ लागले समान दिसू लागले. आणि जनाबाईचा थोडा मोठाच दिसू लागला ढीग आणि त्या दोघींचा जो ढीग होता तो थोडासा लहान दिसू लागला. मग कबीरांनी विचारलं हे बघ त्या 2 मुली काही खोटं बोलत नाहीत का? कारण त्या दोघीपेक्षा कारण त्या येचणाऱ्या दोघी आहेत आणि तू एकटेस आणि तुझा जो ढीग आहे तो यांच्या ह्या दोघीपेक्षा मोठा दिसू लागलेला आहे आणि बहुतेक तू त्यांच्या गौऱ्या चोरली असते. जनाबाई म्हणू लागली म्हणली महाराज मी यांच्या गौऱ्या चोरल्या नाहीत. कारण या ज्या त्यांच्या गौऱ्यांचा ढीग आहे त्या गौऱ्यांचा ढीग हा 4 हातांचा आहे आणि हा जो माझा हा ढीग आहे हा 6 हाताचा आहे. कबीरांना आश्चर्य वाटलं. म्हणले येचणारी तू एकटी
आणि तुझे 2च हात आणि म्हणतेस की 6 हातांचा ढिग आहे. त्यावेळेस जनाबाई म्हणतात की माझे 2 हात आणि माझ्या त्या इथवरच्या मालकाचे 4 हात, अशा 6 हातांच्या आगावर आहेत. काहीतरी लबाड बोलू नको. लबाड वाटू लागलं जनाबाईला. कुठं त्या विठेवरचा मालक खाली उतरून जनाबाईला गौरवायचू लागेल का? आश्चर्य का नाही? जनाबाईनं त्यावेळेस सांगितलं कबीर महाराजांना, जर माझं तुम्हाला खोटं वाटत असेल तर एक एक गौरी तुम्ही काय करा, कानाला लावून बघा. मग त्यावेळेस कबीर महाराजांनी ती एक एक गौरी खाली बसले आणि खाली बसल्यानंतर एक एक गौरी कानाला लावली. तर आश्चर्य महाराज, काय झालं, काय झालं असावं आश्चर्य. अहो, जे आमचे तोंड म्हणत नाहीत त्या गौऱ्या म्हणू लागल्या, विठाला 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 विठाला. हा अधिकार जनाबाईचा होता. हा अधिकार साधा अधिकार नाही महाराज. तुम्ही म्हणाल या ठिकाणी वर्णन करणारी कोण आहे? बाई आहे. वर्णन कुणाचं होतंय? एका पुरुषाचं होतंय. आता स्त्री आणि पुरुष इथं भेद आहे का? इथं महात्मा दिलेला आहे संतत्वाला. इथं स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, संतत्वाला महत्व दिलेलं आहे. इथं एका संताने दुसऱ्या संताचं केलेलं वर्णन आहे. कुठल्या स्त्रीनं कुठल्या पुरुषाचं केलेलं वर्णन नाही. अहो, तुम्हाला स्त्रीचा अधिकार का साधा वाटतो का? स्त्रीचा अधिकार साधा नाही महाराज. आता मोप आपल्याला आता काय वाटतं की यांना ह्या 10-5 वर्षामध्ये 10-20 वर्षामध्ये एक 50-60% आरक्षण मिळाले म्हणून त्यांना अधिकार भेटला असेल. हा आजचा अधिकार नाही. हा जो अधिकार आहे स्त्रियांचा, हा त्रेतायुगापासून हा अधिकार आहे. राजा जनकाच्या दरबारामध्ये एक स्त्री होती. त्या स्त्रीला अधिकार इतका होता महाराज की कुठलाही प्रश्न तिनं कुणालाही करू शकत होती. आणि त्या जनकाच्या सभेमध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केलेले साधू ही जनकाचं प्रवचन ऐकायला तिथे यायचे. हा अधिकार जनकांचा होता. इतके ज्ञानी हे जनक होते. हजारो वर्ष तपश्चर्या करणारे, लाखो वर्ष तपश्चर्या करणारे लंगोटीवाले साधू त्यांच्या जवळ येऊन त्यांचे त्या ठिकाणी काय करायचं, प्रवचन ऐकायचं, त्यांचं ज्ञान ग्रहण करायचं. हा अधिकार जनकांचा होता. आणि त्या साधूंनी विचारलं की महाराज की माया किसे कहते है? त्यावेळी जनकाने सांगितलं की जरा थांबा, म्हणजे कारण आजचा हा विषय नाही. ज्या दिवशी हा विषय येईल त्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल की माया कशाला म्हणतात. आणि अचानक एक सेवक धावत त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर राजा जनकाला म्हणतो की महाराज, आपल्या मिथिला नगरीमध्ये काय झालेलं आहे, आग लागलेली. आग लागलेले हा शब्द कानावर पडताक्षणी ते 80 हजार वर्ष तपश्चर्या केलेले लंगोटीवाले साधू तात्काळ उठले आणि उठून एका क्षणामध्ये गायब झाले. आणि एक अर्ध्या तासाने ते साधू त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी राजा जनकाने विचारलं, साधू महाराज कुठे गेलतात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज अहो मिथिलेमध्ये आग लागली होती. अहो मिथिलेमध्ये आग लागली होती, राजवाडा माझा जळत होता, मग तुम्ही का पळापळ केली? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज त्या मिथिलेमध्ये त्या घरामध्ये आमची लंगोटी होती. ती लंगोटी आणायला आम्ही धावत गेलो. राजा जनक हसले आणि राजा जनक हसून म्हणाले, महाराज माया दुसऱ्या कुणाला म्हणत नाही, माया ह्यालाच म्हणते, विठाला विठाला. मग त्या सभेमध्ये, त्या राजा जनकाच्या सभेमध्ये बोलण्याचा अधिकार
गार्गी नावाची एक स्त्री होती. त्या गार्गी नावाच्या स्त्रीला हा अधिकार होता कुणालाही काही प्रश्न करायचा, तो त्रेता युगामध्ये. आजचं सोडून द्या. महाराज त्या गार्गीला इतका अधिकार होता, किती ज्ञानी व्यक्ती असला तर त्या ज्ञानी व्यक्तीला प्रश्न करण्याचा अधिकार दिला होता. आणि त्या ठिकाणी गार्गीनं ज्या ठिकाणी प्रश्न विचारला ते प्रश्न टाळण्याचाही अधिकार कुणाकडे नव्हता. इतका अधिकार त्या राजा जनकाच्या त्या दरबारामध्ये त्या गार्गीला होता. हा त्रेतायुगातला तुम्हाला अधिकार सांगतो मी. त्या त्रेतायुगामध्ये त्या गार्गीला जो अधिकार होता तो अधिकार या ठिकाणी सांगतो. राजा जनकाच्या दरबारामध्ये त्या साधूला प्रश्न करणारी गार्गी म्हणते, को वही कृपणः को वही ब्राह्मणः. त्यांना प्रश्न केला महाराज, ब्राह्मण कोणाला म्हणायचं आणि कृपण कोणाला म्हणायचं. ये वही यतदक्षरम ब्राह्मणः ये वही यतदक्षरम ये कृपणः. जो अक्षरनाम ब्रह्माला न जाणता चालतो तो कृपण आहे, आणि जो अक्षरनाम ब्रह्माला पाहून आणि ओळखून चालतो त्याला ब्राह्मण म्हणायचं. विठाला विठाला अधिकारानं बोलणारे हे संत आहेत महाराज. अधिकाराचं बोलायचं झालं तर मुक्ताईचा अधिकार थोडा होता का? मुक्ताबाईचा अधिकार तर तुम्हाला माहितीच आहे. ज्ञानेश्वर माऊली जानकी या ठिकाणी पूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी, ज्ञान प्रदान करण्यासाठी या जगामध्ये अवतार घेतला. काय झालं कुणास ठाऊक, त्याला कुठल्या गोष्टीचा राग आला काही माहित नाही. आणि एके दिवशी या ठिकाणी काय झालेलं आहे, ताटी लावून बसलेले आहेत. ताटी लावून बसल्यानंतर त्या ठिकाणी निवृत्ती दादा आले. निवृत्ती दादाने समजावण्याचा प्रयत्न केला. सोपान काका आले. सोपान काकाने समजावण्याचा प्रयत्न केला, पण दार नाही उघडलं. शेवटी मुक्ताई आल्या. आणि मुक्ताई आल्या आणि मुक्ताई येऊन ज्ञानदेवाला म्हणतात, दादा, अरे आपल्याच दाताखाली आपलीच जीभ दाताने जीभ चावली तर कुणी आतापर्यंत बत्तीशी पाडले का? कुणी पाडले का आतापर्यंत की आपल्या दाताखाली बाबा जीभ आली आणि त्या जीभनं आपले या काय झाले, त्या दाताने आपली जीभ तोडली. दाताखाली जीभ आली, कुणी बत्तीशी पाडिली. अगं या ठिकाणी मुक्ताई आल्या आणि समजावू लागल्या आणि म्हणू लागल्या की दादा, तुम्ही या जगावर उपकार करण्यासाठी तुम्ही जन्माला आलेले आहात. आणि या जगावर रागावून तुम्ही या ठिकाणी बसलेला. कोणत्या गोष्टीचा तुम्हाला राग आलेला? हे आपलेच आहेत. हे दातही आपले आहेत आणि हे काय, जीभी आपलीच आहे. तुम्ही असं रागाने जर बसाल तर काय होईल? ईश्वर आगे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. असे जाणकार माणसं सोबत असले का कीर्तन करायला म्हणजे ते पण काय करू टाइमच. या ठिकाणी इतके ऐकून शांती धरा, ताटी उघडा. ज्ञानेश्वर प्रमाण देता येईल का? गोड आहे प्रमाण. मिथ्य कल्पना माझे सारा, मिथ्य कल्पना माझे सारा, मिथ्य कल्पना माझे सारा, मिथ्य कल्पना माझे सारा, एक बाहेर सारा,
इतके ऐकून शांती धरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. अहो ताटी उघडा आता, राग सोडून द्या. आणि तेवढाच शब्द मुक्ताईचा ऐकला, तो अधिकार माझ्या मुक्ताईचा आहे. आणि त्याच अधिकाराने या ठिकाणी जनाबाई त्यात असं म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात, ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. या ठिकाणी जनाबाई अधिकाऱ्याने सांगतात की त्यांचं ज्ञानवान माऊलींचं वर्णन करतात की ज्ञानेश्वर माऊली कसे आहेत, ज्ञानाचा सागर आहे. आता तसं पाहायला गेलं, ज्ञानाचा सागर म्हटलं तर त्याला अंत ना पार इतकं ज्ञान आहे. आता इथं काही ज्ञानाचे ओढे पण आहेत. आता आणि ज्ञानाच्या नद्या काय आहेत. आता शेवटी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचा सागर असं का म्हटलेलं आहे, कारण सागराला काय असतं, सीमा नसते. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानाला सीमा आहे का, नाही. मग तसं या ठिकाणी ज्ञानाची ओढे पण काय आहेत महाराज. थोडस ज्ञान प्राप्त झालं की छाती फुगून चालणारे, त्यांना ज्ञानाची ओढे म्हणायचं. आता पट्टीचा पोहणारा जरी झाला, बघा आता आपण सगळे शेतकरीच आहोत, पट्टीचा पोहणारा जरी झाला तर ते लहानसा ओढा त्या पट्टीच्या पोहणाऱ्याला पलीकडे जाऊ देत नाही. तसा पावरच असतो त्याच्यामध्ये. पण तो जो पावर आहे तो किती काळ आहे, थोडा वेळ, जास्त वेळ नाही, कायम स्वरूपी नाही, अथांगपणा नाही त्याच्यामध्ये. एक दोन शेतकरी काय झालेलं आहे, शेताकडून घराकडे चाललेले आणि घराकडे जात असताना पाऊस खूप मोठं पडलं आणि मोठं पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी आडवा त्या ठिकाणी कालवा जात होता, कालवा. आणि त्याने विचार केला किंवा हा कालवा काही आपल्याला पलीकडे जाऊ देत नाही, आपण याचं पाणी उतरेपर्यंत काही जास्त वेळ लागत नाही, म्हणजे घंटा 1-2 घंट्यामध्ये पाणी उतरून जाईल, जास्त वेळ लागणार नाही याला. मग याचं पाणी उतरलं की आपण जाऊ. मग त्या ठिकाणी थोडं 10-15 मिनिट गप्पा चालल्या. मग एकाने काय म्हणला, बाबा आता बसलोच आहे आपण, तरी तर आपली एखादी चिलीम बिलीम वळणं झाली असती की. मग दोघालाही नाद होता चिलीम ओढायचा. मग चिलीम घेतली. चिलीम घेतल्यानंतर आता ते चिलीम घेतली, त्याच्यामधला खडा काढला, त्या खालून जे चिरगुट लावलं नाही
त्या ह्याला चिलमीला तिला छापी असं म्हणतात, छापी. मग ते छापी ती चिलीम आणि खडा, मग खडा वगैरे काढला, ती फुंकर मारली, सरळ केलं, फुंकर मारून ते स्वच्छ केलं आणि स्वच्छ कारण स्वच्छतेच्या चांगली बाळगतात ते असं आहे. आणि स्वच्छ त्या ठिकाणी केली आणि मध्ये खडा टाकला, त्याच्यामध्ये तंबाखू भरली, वरून गांजा टाकला आणि नंतर त्या ठिकाणी आता पेटवायचे. मग पेटवण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, पेटवलं. पण पेटवण्याच्या आधी जो जोरदार झटका मारतो त्याला तो अधिकार असतो, हलका झटका मारणाऱ्याला तो अधिकार नसतो. कारण हलका झटका मारणाऱ्याला ती पेटतच, त्याच्यातला मर्मज्ञ तसा पाहिजे की खटमट झटका मारला की बक्षीला बाळगर पेटलंच पाहिजे. मग त्या ठिकाणी त्याने त्याच्यातला मर्मज्ञ होता, त्याने काय म्हटलं की बाबा हे बघ मी पेटवतो, तू काय कर, आता ती छापी ती कुरडी लावतात का वली करून लावतात. आता मी वडलेलं नाही बरं, फक्त ऐकलेलं आहे. ते म्हणतात एवढं कसं माहिती, हा वली करावं लागते. मग त्याला काय म्हणलं दुसरं, जा ते छापी वली करून आण. येल वली करायला आणि ती वलीकर नावनीच महागारी आलं. वल्लीकर नावने माघारी आल्यावर त्याची कुरडी दिल्यावर ह्याला आले की राज, म्हणलं वल्ली करून तुला आण म्हणलं, होतं कुरडी का आणलंस तू. ते म्हणलं अरे बाबा वल्ली करायची पण त्या कशात तर पाणीच नाही. अरे आता आपल्याला पलीकडे जाऊ देत नव्हतं की, अरे त्याच्यातच पाणी ही छाती भिजवायची. ही कशी आहेत महाराज, हे ओढे ज्ञानाचे ओढे असेच असतात. थोडं मिळालं फुगीरपणा जास्त. आता ज्ञानाच्या नद्या ते आता पुढे थोडा म्हणजे आता आपल्याला जास्त काही वेळ घ्यायचा नाही कीर्तनाला, तसं लांब येलं तर आपलं रात्रभर कीर्तन चालू घेऊ शकतं. पण काही नाही, आपल्याला एक किती वाजता, 7 वाजता का त्याच्या अगोदर 7 वाजता. चल मग या ठिकाणी मधलं ज्ञानाचे ओढे, थोडस ज्ञान आहे. आता सहस्त्र बहार विष हे वासुकीमध्ये असतात आणि त्या सापाच्या 1000 पट विष काय आहे त्या सापामध्ये आहे. विष सहस्त्र भार गर्वेन वासुकी वृश्चिको बिंदू मात्रेन ऊर्ध्ववटी कंठतम. आता असंच बोलून मोकळं सोडलं तर तुम्ही म्हणता ही येड होत ह्याला सांगता आलं. हे त्या विंचवापेक्षा 1000 पट विष त्या वासुकी नावाच्या सापामध्ये आहे. पण त्याचं तोंड खाली आहे, जमिनीवर आहे. फक्त थेंबर विष आहे, तिथे थेंबरच आहे त्या इच्याच्या त्या डंकामध्ये. नांगी कायम वर आहे. मग गर्व आहे माझ्यामध्ये विष. कधीतरी साप हाना काढतो, कधीतरी काढतो. विंचू कधीतरी नांगी टाकतो. विंचू नांगी कधी टाकतो, पालीला बघितलं, पालीला बघितलं की विंचू नांगी टाकतो. ना पाल कधी उतारी पडते, कोंबडा बघितलं की पाल उतारी पडते. बरोबर. इतका विषारी विंचू ही पाल खाते, इतकी विषारी पाल ही कोंबडी खाते, कोंबडा खातो. आणि इतकी विषारी कोंबडी आता आज एक आहे सप्ताह बोलू नये कोण खात आहे. गर्व नसावा, ज्ञानाचा गर्व नसावा. पण ज्ञानेश्वर माऊलीपाशी गर्व होता का, गर्व नव्हता. फक्त अथांग सागर होता ज्ञानाचा.
आणि असे अथांग सागर असणारे ज्ञानेश्वर माऊली हे या ठिकाणी जन्माला त्यांनी अवतार घेतला. कशासाठी घेतला? हे लोक अवतार घेतात का जन्माला येतात? अवतार घेतात. अवतार घेतला हा कुणा अवतार घेतला? ज्ञानेश्वर माऊलीने अवतार घेतला, संत तुकाराम महाराजांनी अवतार घेतला, नामदेव महाराजांनी अवतार घेतला, नाथबाबाने अवतार घेतला. जेवढे महाराष्ट्रामध्ये अष्टादश संत असं म्हटलेलं म्हणजे 18 संत आहेत. मग या ठिकाणी एवढ्या संतांनी फक्त अवतार घेतलेला आहे, ते जन्माला आलेले नाही. जन्माला आलेले तुम्ही आम्ही, अवतार घेतलेले हे संत महात्मे. का असं का म्हटलं नाही? कारण ज्याने अवतार घेतात ते आपलं काम संपलं की निघून जातात. फक्त काम आहे तोपर्यंतच या ठिकाणी कार्यसिद्धी करतात. ज्ञानाचे सागर ज्ञानेश्वर माऊली त्यांनी अवतार घेतला. आणि अवतार घेतला कशासाठी? गीता सांगितली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. आणि ती लोकांना आता समजणार नाही. याच्यासाठी का समजणार नाही? तर गीता ही संस्कृत मध्ये होती आणि संस्कृत ही भाषा आपल्याला अवगत होणार नाही, सामान्य लोकांना ते समजणार नाही. याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीने अवतार घेतला. आणि ज्ञानेश्वर माऊलीने अवतार घेतला आणि गीता ही प्राकृत या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये आणली आणि ज्ञानेश्वरी मध्ये आणून या ठिकाणी ते आपल्या समोर प्रगट केले. मग या ठिकाणी जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वर मध्ये आहेच आणि जे ज्ञानेश्वरी मध्ये आहे ते गीतेमध्ये नाही. कस काय? कारण गीतेमध्ये गुह्य आहे आणि ज्ञानेश्वरी मध्ये प्रागट्य आहे. बरोबर आहे का? गीतेमध्ये गुह्य आहे आणि ज्ञानेश्वरी मध्ये प्रागट्य आहे. मग त्या ठिकाणी प्रागट स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर माऊली प्रगट गुह्य बोले आपण या ठिकाणी मग या ठिकाणी प्रगट स्वरूपामध्ये आणलं ज्ञानेश्वर माऊली. ते ज्ञान ते प्रगट स्वरूपामध्ये आणणारे ते ज्ञानाचे सागर. आणि तो कसा आहे? जनाबाई म्हणतात तो कसा आहे? तो माझा सखा आहे. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा हा आत्मीयतावाचक शब्द आहे. माझा हा प्रेमवाचक शब्द आहे. आत्मीयतेने आणि प्रेमाने जनाबाई म्हणतात की सखा माझा ज्ञानेश्वर आहे आणि तो ज्ञानाचा सागर आहे. आणि मला असं वाटतंय आबाच्या दुसऱ्याच्या
त्या पोटाला मरोनिया जावे मरोनिया जावे मरोनिया जावे मरोनिया जावे महाराजा पोटाला महाराजा पोटाला मरोनिया जनाबाई म्हणतात मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. मरावं आणि जो माझा आहे जो सखा आहे मी त्याच्या पोटाला यावं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. गोपाल कुमार ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. संत जनाबाई म्हणतात की जो माझा आहे जो सखा आहे मी मरावं आणि जो माझा आहे त्याच्या मी पोटाला जावं. आता इथं काही जण असं एक संभ्रम निर्माण होतो आणि संभ्रम निर्माण करणारे बरेचसे लोक आहेत. कारण अभंग म्हणत असताना एखाद्या शब्दाचा जर उल्लेख आपल्याकडून नाही झाला तर अभंगाचा पूर्णपणे अर्थ बदलून जातो. मरोनिया जावे बऱ्याच ठिकाणी मी ऐकलेलं आहे म्हणून या ठिकाणी थोडासा विषय मी घेतलेला आहे. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे असं बरेच जण म्हणतात. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे असं सरळ म्हणून टाकतात. कारण काय होतं असं म्हणल्यावर सरळ सरळ होतं तालात येतं. तालात आणू का त्या अभंगाचा योग्य तो अर्थ लावूनच अभंग म्हणा. कारण त्या अभंगाचा अवमान होतो. कारण प्रत्येक संताने जे अभंग लिहिले ते अभंग परीक्षेमध्ये पूर्ण कसोटीमध्ये उतरवूनच अभंग लिहिलेले आहेत. प्रत्येक शब्दाचा त्या ठिकाणी अर्थ जाणूनच त्या ठिकाणी अभंग केलेला आहे. तुकाराम महाराजांनी अभंग लिहायचा लिहिल्यानंतर 1 रुपयासारखा ठोकळा असायचा. तो लाल तप्त लाल बुंद करायचा आणि तप्त लाल बुंद झाल्यानंतर आपल्या जिभीला त्याचा चटका द्यायचा. जिभीला जर चटका बसला तर त्या ठिकाणी तो अभंग फाडून टाकायचा आणि चटका जर नाही बसला थंडगार जर वाटलं तर तो अभंग ठेवायचा. इतक्या कसोटीनं त्या ठिकाणी त्या अभंगाची प्रत्येक अभंगाची रचना झालेली असते. त्याच्यामुळं आपल्या वाणीतून तो दोष आपल्याकडे येऊ देऊ नये. त्या ठिकाणी च्या शब्द हा इतका महत्वाचा आहे. च्या शब्द काढला तर काय होतं तुम्हाला एका वाक्यात सांगतो, जास्त वेळ या ठिकाणी घेत नाही. तर च्या शब्द जर बाजूला काढला तर काय होतं मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली मरावे आणि माझ्या पोटा यावे असं जनाबाई त्या ठिकाणी विचार करतील का? असा विचार जनाबाई कधीही करणार नाही. जनाबाई विचार काय करतायत माझ्याच्या म्हणजे जो माझा आहे जो माझा सखा आहे त्याच्या पोटाला मी जाऊ मी मरावं आणि माझ्याच्या पोटा यावं. विठाला विठाला मी मरावं आणि जो माझा आहे जो माझा सखा आहे मी त्याच्या पोटाला जावं. जर ज्ञानेश्वर माऊली माझे ज्ञानाचे सागर माझा सखा
तुम्ही जर एवढं केलं तर काय होईल? अभंगाचं तिसरं चरण. ऐसे करी माझ्या भावा, 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 सदा माझा ज्ञानदेवा, सदा माझा ज्ञानदेवा, मोरनिया गावे, मोरनिया गावे, सदा माझा ज्ञानदेवा, सदा माझा ज्ञानदेवा, मोरनिया गावे, मोरनिया गावे. ज्ञानदेवा, जर तुम्ही असं एवढं जर केलं माझ्यासाठी, जर एवढं जर केलं, मी तुमच्या काय उतराई हो, जीव ओवाळून टाकावा. माझा जो जीव आहे तो ज्ञानदेवा माझा तुझ्यावर ओवाळून टाकावा. आणि ही दाशी जणी फक्त इच्छा एवढीच गोष्टीची इच्छा करते आहे की माझा जीव ज्ञानदेवा तुमच्यावर ओवाळून टाकावा. ही कृतज्ञता आहे मला. ज्ञानदेवाबद्दल ही कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही. कृतज्ञ आणि कृतज्ञ त्याच्यामध्ये ज्ञ आणि ज्ञ ह्या फक्त दोन शब्दाचा अंतर आहे. कृतज्ञ म्हणजे त्याच्यावर उलटून पडणे मला सर्वसाधारण, आणि कृतज्ञ ज्ञ जर लावला तर त्या ठिकाणी उपकारात्मक, मग त्याच्या उपकाराखाली ओझ्याखाली दबले. एक विंचू पाण्यामधून वाहत जातो, आणि विंचू पाण्यामधून वाहत जात असताना एका बिंडकुळ ताईनं बघितलं, आणि बिंडकुळ ताई काय म्हणजे, बाबा विंचू वाहत चालाय, त्याला आपण काय करावं, आपल्याला पोहता येतं, त्या विंचवाला पोहता येत नाही, म्हणून तिने काय केलं, पाण्यामध्ये उडी मारली, त्याला पाठीवर घेतलं आणि पाठीवर घेऊन ते पाण्याच्या कडेला येऊ लागले. तो विंचू पाण्याच्या कडेला येईपर्यंत गप्प बसलं, पण पाण्याच्या कडेला आल्या आल्या त्यानं आपला गुण दाखवला. विंचवाचा गुण काय, तो आपला गुण दाखवल्याशिवाय राहत नाही. त्या बेंडकाला असा म्हणला, आता असा विचार करायचा म्हणला, आपली काय जात आहे ही या बेंडकाला दाखवली. त्यानं हल्ला खनका, उडी टाकताना बेडूक हात उड्या मारित होता महाराज. याला म्हणायचं कृतज्ञ. ज्यानं आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याच्यावर उलटून पडणं त्याला म्हणायचं कृतज्ञ. आणि यावेळेस संत जनाबाई ही कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञता काय व्यक्त करतात तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. गावे ओवाळोनी, गावे ओवाळोनी, गावे ओवाळोनी, गावे
ज्ञानदेव महाराज जगद्गुरु तुकाराम